प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा मी परमेश्वराची काही वचनं घेऊन आज तुमच्या समोर आलोय. या तर थोडक्यात काही वेळ आपण पाहूया, देवाच्या वचनांकडे जाऊया, ऐकण्याचा आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. योहान कृत शुभवर्तमान याचं 10वा अध्याय आणि 10वं वचन असं सांगतं, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावास येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथं असं म्हटलंय की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावास येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतोय या योहान कृत शुभवर्तमानाचा 10वा अध्याय जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल की प्रभू येशू ख्रिस्ताने मेंढरांबद्दल सांगितलंय, मेंढपाळाबद्दल सांगितलंय आणि तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि तो इथं असं म्हणतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विपुलपणे जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आलाय. पण त्या अगोदर हा जो चोर आहे तो नेमका कोण आहे आणि तो काय चोरी करायला येतो आमच्या जीवनामध्ये, आपण आज थोडंसं त्या गोष्टींकडे पाहूया, लक्ष देऊया आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. हा चोर ज्याला सैतान म्हटलं जातं आणि हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करायचा प्रयत्न करतो. जगामध्ये दोनच शक्ती काम करतात, एक सैतानाची शक्ती आणि एक परमेश्वराची शक्ती. सैतानाकडे ती ताकद आहे जी या जगामध्ये सगळं काही करू शकते, फक्त ती मरणावरती विजय मिळू शकत नाही. सैतानाची शक्ती फक्त मरणातून कोणाला जिवंत करू शकत नाही. आणि बायबल असं सांगतं की सैतान तेजस्वी देवदूताचं सोंग घेऊन तुमच्या आणि माझ्या जवळ येऊ शकतो. मग ह्या सैतानाची शक्ती नेमकी आम्हाला देवाच्या जवळ जाण्यापासून कशा पद्धतीने अडवते. हा चोर येतो नेमकं प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचंय आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय चोरतो सैतान येऊन? तुमच्या आणि माझ्या जीवनातली सगळ्यात पहिली गोष्ट तर पवित्रता. तो पवित्रता चोरायचा प्रयत्न करतो. तो आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीची कामं करतो की जेणेकरून आम्ही पवित्र जीवन जगू शकणार नाही. आणि परमेश्वर तर असं म्हणतो की मी पवित्र आहे आणि तुम्ही पवित्र व्हा. आणि मग त्यांनी आम्हाला फक्त पवित्र होण्यासाठीच निवडलंय. बायबलमध्ये आम्हाला काही गोष्टी स्पष्ट सांगतात, पुढे आपण वचनांमध्ये पाहूया त्या गोष्टी. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातली जी पवित्रता आहे ती चोरण्याचा सैतान प्रयत्न करत असतो. तो कोणाच्या व्यक्तीच्या माध्यमातून करेल, तो कोणाच्या माध्यमातून करेल हे सांगता येणार नाही. तो आमच्या विचारांना डायव्हर्ट करायचं काम करेल, आम्हाला सांगता येणार नाही. आम्ही अनेकदा TV पाहतो किंवा चांगल्या मॉडेल्स, चांगले हिरोईन्स दिसल्या की आमचं मन विचलित होतं. परंतु बायबलमध्ये जर गेलात तर बायबल असं सांगतं की तुम्ही व्यभिचार करू नका. आणि मग आमच्या मनाची किंवा आमच्या देहाची वासना पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेकदा पाहतो की नको त्या गोष्टी केल्या जातात. देहाची वासना पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारच्या अशुद्ध अशा मार्गांचा उपयोग करतो. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती पवित्रता आम्हाला तो सैतान ठेवू देत नाही. तो सैतान आम्हाला त्या सगळ्या वाईट गोष्टी करायला, आज जर पाहिलं तर 4 गर्लफ्रेंड फिरवणारा व्यक्ती आज मित्रांमध्ये चांगला आहे असं समजलं जातं. आज स्टेटस झालंय ते. परंतु बायबल आम्हाला त्या गोष्टी करायला परमिशन देत नाही. जर तुम्ही वचनांकडे गेलात, वचनांमध्ये पाहिलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. बायबल आम्हाला सांगते की व्यभिचार करू नकोस. त्याच्यानंतर तो आम्हाला शुद्ध जीवन जगू देत नाही. सगळ्या प्रकारच्या अशुद्धतेकडे
सगळ्या प्रकारच्या व्यसनांकडे घेऊन जाण्यासाठी हा सैतान नेहमी तत्पर असतो. तुमच्या खिशात पैसे नसतील आणि तुम्हाला दारू प्यायची असेल तर तुम्हाला पाजणारे लोक भरपूर भेटतील. तुम्ही फक्त म्हणा की मला दारू प्यायची आहे. तुम्ही दारूच्या अड्ड्याजवळ जाऊन थांबलात की तुम्हाला कितीतरी जण असतील जे म्हणतील चल मी पाजतो तुला. तुम्हाला मित्रांचा अनुभव असेल. आजकाल तर मुली आणि लेडीज सर्रास दारू पित आहेत, सिगरेट फुकत आहेत, सगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन लोक चाललेले आहेत. काय करतोय हा सैतान? आमच्या जीवनातली ती पवित्रता, ती अशुद्धता तो आमच्या जीवनामध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतो. तो आम्हाला पवित्र जीवन जगू देत नाही, तो चांगलं जीवन जगू देत नाही. तर तो आम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईटामध्ये आम्ही कसे जाऊ याच्यासाठी तो तत्पर असतो. त्याच्यासाठी कुठल्या व्यक्तीला दोष देता येणार नाही, कारण सैतान हा एक आत्मा आहे आणि तो कोणाच्या मध्ये घुसून कशा पद्धतीचं काम करेल हे आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून बायबल आम्हाला असं सांगतं की आमचं युद्ध हे हाडामांसा संगती नाही, कुठल्या व्यक्ती संगती नाही, तर ते युद्ध आमचं आकाशातल्या दुरात्म्यांसंगती आहे, सैतानाच्या अधिपतींसंगती आमचं युद्ध आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला इथं असं सांगतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो. आणि हा जो सैतान आहे, हा जो चोर आहे, तो आमच्या जीवनातली पवित्रता चोरतो, तो आमच्या जीवनामधली शुद्धता चोरतो, तो आम्हाला अशुद्ध जीवन जगण्यासाठी भाग पाडतो, तो आम्हाला घाणेरडं जीवन जगण्यासाठी भाग पाडतो. अनेक लोक आम्ही पाहतो की त्यांना आंघोळ करायची सुद्धा इच्छा होत नाही. अतिशय घाण अवस्थेत राहणारे काही लोक आहेत. माहित नाही का तुम्ही मानसिकरित्या जे काय म्हणूया मेंटली जे लोक डिस्टर्ब झालेले आहेत, मानसिक रोगी ज्याला आपण म्हणू, त्या लोकांकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल केस वाढलेले, दाढी वाढलेली, अंगात नीट कपडे व्यवस्थित नाही. आपण रोडनी असे फिरताना पाहतो असे लोक. त्यांना तुम्ही स्वच्छ करायचा, त्यांना चांगलं ठेवायचा प्रयत्न जरी केलात ना तरी ते लोक ऐकत नाहीत. एक अंधकाराची शक्ती आहे, एक सैतानाची शक्ती आहे जी त्यांना त्या मानसिकतेकडे घेऊन जाते किंवा त्यांचे विचार डायव्हर्ट होतात, त्यांची बुद्धी भ्रष्ट होती आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. तो सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनातली ताकद संपवण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे जे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे, परमेश्वराची बुद्धिमत्ता आहे, परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तो संपवण्याचा प्रयत्न करतो. तो आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी तो काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो 24 तास ओव्हरटाईम करतोय. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे देवापासून दूर जाऊ, फक्त हेच तो पाहण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यासाठी तो तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने टेन्शन देईल, तो डिप्रेशनमध्ये घेऊन जाईल, तो तुम्हाला कुठल्या पद्धतीने त्रास देईल हे सांगता येत नाही. तो शेजारच्या व्यक्तीमध्ये घुसून तुमच्या संगती भांडण करायला तयार होईल. तुम्ही म्हणताला अचानक कालपर्यंत शेजारचा व्यक्ती चांगला होता, तो अचानक आज माझ्या संगती का वाद घालायला लागला. सैतान तुम्हाला आणि मला फक्त डिस्टर्ब करणं, देवापासून दूर घेऊन जाणं, परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या करण्यापासून अडवणं, हेच एक त्याचं काम आहे. अनेकांना हे समजत नाही, अनेकांना या गोष्टी लक्षात येत नाहीत. तो तुमची आणि माझी ताकद संपवण्याचा प्रयत्न करतो. तो आम्हाला पैशाच्या बाबतीत कदाचित आदू करेल, तो मानसिकरित्या आम्हाला खचवण्याचा प्रयत्न करेल, तो अनेकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतो. आम्ही पाहतो अनेक शेतकरी आत्महत्या करतात. कुठल्या प्रकारचं टेन्शन, कुठल्या प्रकारचं डिप्रेशन कशा पद्धतीने देवापासून दूर घेऊन जाता येईल हे एकच सैतानाचं काम आहे. परमेश्वराने जे आशीर्वाद देऊ केलेले आहेत ते आशीर्वाद माहिती होऊ द्यायचे नाहीत, हे सैतानाचं विशेष काम. तुम्ही एखाद्या भावाकडे गेलात आणि त्याला जर सुवार्थ सांगायला सुरुवात केली
तर तो कदाचित चिडणार, कदाचित रागवणार, कदाचित 2 फटके तुम्हाला मारणार. बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जा, त्याला सुवार्थ सांगायचा प्रयत्न करा. अंधकाराची शक्ती त्याला ती ऐकू देत नाही. शैतानाची शक्ती त्याला ती समजून घेऊ देत नाही. शैतानाची शक्ती त्याला एक प्रकारे बांधून ठेवते. 2 कोरिंथीकरास पत्र 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये काय सांगितलंय मी तुमच्यासाठी वाचतो. बघा बरं फक्त. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. काय म्हटलं इथं? परमेश्वराच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावरती प्रकाशू नये म्हणून या युगाच्या ज्या अंधकाराची शक्ती आहे त्यांनी त्यांची डोळे आंधळे केलेले आहेत. त्याने त्यांना बांधून टाकले, त्याने त्यांना एक प्रकारे आंधळं करून टाकले आणि तो त्यांना परमेश्वराकडे येऊ देत नाही. देवाकडे तो त्यांना येऊ देत नाही. देवापासून दूर घेऊन जायचं हे एकच काम तो करतो. आम्हाला आज लक्षात घ्यायचंय, चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी. तो आमच्या जीवनातल्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा नाश करतोय, कोणत्या कोणत्या गोष्टी तो आमच्यापासून दूर घेऊन जातोय. आम्हाला आज प्रामुख्याने त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे. तो देवाचे आशीर्वाद आणि देवाची सेवा करायची या बाबतीमध्ये तो तुम्हाला अनभिज्ञ असं ठेवतो. तो तुम्हाला त्याच्या जवळ येऊ देत नाही, परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही, परमेश्वराची वचनं वाचू देत नाही. तुम्हाला वचन वाचण्यापेक्षा TV पाहणं जास्त बरं वाटेल, चर्चमध्ये जाऊन बसण्यापेक्षा तुम्हाला या जगिक गोष्टींमध्ये 3-3 तास सिनेमे बघायला आवडेल. आम्ही 3-3 तास पिक्चर पाहतो, परंतु आम्ही अर्धा तास चर्चमध्ये बसू शकत नाही. लोक म्हणतात आम्ही 1 तास चर्चमध्ये बसलो तर आम्हाला झोप येते. चर्चमध्ये जाताना लोक उत्साहाने जातात, परंतु सारखे घड्याळाकडे पाहत असतात. आता कधी बंद होईल, कधी संपल, किती वेळ लावतात हे लोक इथं. काय विनाकारण प्रवचन ऐकावं लागतं, काय प्रीचिंग करतात त्यांचं त्यांना तरी समजतं का? अनेक जण अनेकदा काय काय बोलतात. लोकांना जोक सांगून सुवार्थ सांगितलेली जास्त आवडतं. म्हणजे त्या प्रीचिंगमध्ये पण जोक्स पाहिजेत, कुठेतरी हसता आलं पाहिजे, गांभीर्य नकोय. एक ब्रदर मला एकदा म्हटले की तुम्ही इंदुरीकर महाराज सारखं का नाही प्रीचिंग करत? त्याच्यामध्ये तो कसं लोकांना हसवतो. इतकं गंभीर होऊन बसल्यावरती कसं काय झोप यायला लागते. मी त्याला म्हटलं की मी एंटरटेनमेंट करण्यासाठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी जिवंत देवाचं वचन गाजवतो, मी एंटरटेनमेंट करण्यासाठी उभा नाहीये. परमेश्वराचा गौरव करणं हे माझं काम आहे आणि ते सोडून मी लोकांना एंटरटेन करणार नाही. ज्याला ऐकायचं तो ऐको, ज्याला नाही ऐकायचं त्यांनी नाही ऐकावं. कोणाला बळजबरी थोडीच आहे. आम्हाला आज लक्षात घ्यायचंय, हा शैतान आम्हाला चुकीच्या गोष्टींकडे जायला भाग पाडतो. बायबलमध्ये उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सांगितलंय की तुमच्या हसण्याचा विषाद हो, असं तिथं म्हटलंय. जे हसतील ते रडणार आहेत असं सांगितलंय. ज्यांचं चित्त हास्यगृहाकडे लागलं आहे ते शापित आहेत असं सांगितलंय. लोकांना जोक्स, कॉमेडी शो ह्या गोष्टी जास्त आवडतात. ठीक आहे, अगदी थोडा वेळ तुम्ही त्या गोष्टींकडे गेलात तर काय हरकत नाही. आम्ही 24 तास बायबल घेऊन बसू शकत नाही, पण प्रत्येक गोष्टीला तुम्हाला थोडंसं लिमिट ठेवावं लागेल आणि परमेश्वराचा वेळ परमेश्वराला द्यावा लागेल.
देवाच्या प्रती तुमचं समर्पित असणारं जीवन हे जास्त महत्त्वाचं ठरतं. जर आम्ही देवाच्यासाठी उपलब्ध नाही आणि आम्ही जगी सगळ्या गोष्टी करायला जर तयार आहोत, तर आम्ही परमेश्वराच्या आशीर्वादांना मुकणार आहोत. आम्हाला ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो. आम्ही परमेश्वराच्या जवळ आहे का की त्या सैतानाने आम्हाला देवाचं वचन ऐकावं नाही म्हणून प्रवृत्त केलंय? सैतान आम्हाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतोय. तो परमेश्वराचे आशीर्वाद समजू देत नाही. देवाची सेवा करण्यासाठी आम्हाला तत्पर होऊ देत नाही. तो अनेक प्रकारे अडचणी निर्माण करायचा प्रयत्न करतो. तो अनेक प्रकारे आम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो. तो देवाचं वचन तुमच्या जवळ येऊ देत नाही. देवाचं वचन सांगायला कोणी आलं तर आम्हाला ऐकायची इच्छा होत नाही. आम्हाला ते नकोसं वाटतंय. एक प्रकारची नकारात्मकता तो तुमच्या आणि अनेकांच्या जीवनामध्ये तो तयार करतो. नको वाटतं ते. काय देवाचं वचन ऐकायचं? त्याच्यापेक्षा पिक्चर पाहू, कॉमेडी शो पाहू, कुठेतरी एंटरटेनमेंट पाहिजे. लोकांना परमेश्वराचं वचन नकोय. सत्य ते जाणून घेण्याची इच्छा नाही. खोटं बोलणाऱ्या लोकांची वाहवा केली जाते, परंतु सत्य बोलणाऱ्या लोकांना नाकारलं जातं, झिडकारलं जातं. हेच आजच्या जगातलं सत्य आहे. परंतु त्याच वेळेला मला हे सांगू द्या की बायबल असं सांगतं, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळणार आहे. इथे किती पण खोटं बोला हो, इथे किती पण लोकांना फसवा. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येईल त्यावेळेला त्याला कसं सामोरं जाताल? तुमचा न्याय कुठेतरी होणार आहे. प्रत्येकाचा न्याय होणार आहे. तर हा सैतान देवाच्या फेलोशिप मध्ये सुद्धा आम्हाला येऊ देत नाही. चर्चमध्ये पण आम्हाला जाऊ देत नाही. अनेक लोक चर्चला जायच्या वेळेलाच कोणीतरी पाहुणे येतील. चर्चला जायच्या वेळेलाच नेमकं काहीतरी घरामध्ये वादविवाद निर्माण होतील. चर्चला जायच्या वेळेलाच नेमके कामं निघतील. घरातल्या अनेक गोष्टी निर्माण होतात. कोणीतरी आजारी पडतं. वेळेलाच चर्चच्या दिवशीच बरोबर काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. काही लोकांना तर जवळचं चर्च नको असतं. काही लोक पाळक लोकांना नावं ठेवत फिरतात. हा असा तो तसा तो तसा. तुम्हाला माहित आहे, जे देवाची सेवा करतात अशा सेवा करणाऱ्या लोकांना पण नावं ठेवत फिरायची काही लोकांना सवय असते. ते एका जागी स्थिर राहू शकत नाही. आज विचार करा प्रियांनो, सैतान तुमच्या जीवनामध्ये काम करतोय का? बॉन्डेजेस मध्ये राहायला तो भाग पाडतो. गुलामगिरीमध्ये, एक प्रकारची गुलामगिरी, एक प्रकारची नकारात्मकता, एक प्रकारचे व्यसन. कोणी घराकडे जास्त लक्ष देतं, आज कोणी पैशाकडे जास्त लक्ष देतं. लोक पैसा कमवण्यासाठी पळत आहेत. फक्त पैसा 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 आणि फक्त पैशासाठी आज सगळं काही चालू आहे. त्या पैशासाठी नातेसंबंध बघितले जात नाही. त्या पैशासाठी मुलगा आणि बाप यांच्यामध्ये नाते राहिलेले नाहीत. आई आणि मुलामध्ये नाते राहिलेले नाहीत. जर आम्ही पाहिलं तर या दिवसांमध्ये भयानक गोष्टी घडताना आम्ही पाहत आहोत. अगदी बाप 3-4 वर्षाच्या मुलीवरती, स्वतःच्या मुलीवरती बलात्कार करतोय, अशा घटना आम्ही ऐकत आहोत. गँगरेप होत आहेत. हे सगळे जे काही गोष्टी घडत आहेत, हे या सगळ्याला एकच कारण आहे आणि ते म्हणजे अंधकाराची शक्ती खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाची ती ताकद आहे. सैतान लोकांमध्ये अशा गोष्टी निर्माण करत आहे की जेणेकरून त्यांचा नाश होईल. एखाद्याचा खून केला, एखाद्याला मारून टाकलं की त्या व्यक्तीला काय शेवटी जेलमध्ये जाऊन सडावं लागणार.
त्याचं आयुष्य बर्बाद होणार, त्याची मानसिकता बिघडली जाणार, तो कधीच देवाला स्वीकारू शकणार नाही. आणि मग सैतानाचं कामच आहे ते की समोरच्या ह्या एखाद्या व्यक्तीचं जीवन कसं उद्ध्वस्त करायचं हेच फक्त तो पाहत आहे. आणि तो त्या गुलामगिरीमध्ये तो लोकांना घेऊन जातो. तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची गुलामगिरी निर्माण होती. पैशासाठी जगताय, तुम्ही पैशाचे गुलाम झालात. व्यसनांमध्ये जगत आहात, तुम्ही व्यसनांचे गुलाम झालात. व्यभिचारामध्ये जगत आहात, तुम्ही त्या व्यभिचाराचे गुलाम झालात. नकारात्मकतेमध्ये, डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये, कोणत्या गोष्टींमध्ये जगत आहात, तुम्ही त्या गोष्टींचे आज गुलाम झालेले आहात काय? आज विचार करा, स्वतःला विचारायला शिका. प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी तर लोक गुलाम म्हणून माणसांना विकले जायचे. मिसर देशातली जर परिस्थिती पाहिली तर योसेफाला देखील गुलाम म्हणून विकण्यात आलं होतं. परंतु त्या गुलामगिरीमध्ये परमेश्वराने त्याचा अद्भुतरित्या उपयोग केलाय. आणि त्याच परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला देखील यासाठीच या जगात पाठवलं की सगळ्यात मोठी गुलामगिरी म्हणजे पापाची गुलामगिरी, आणि त्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर निघावं म्हणून परमेश्वराने या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. आम्ही आज कोणत्या गोष्टींमध्ये आहोत? आम्हाला आज विचार करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी मनुष्याला होप्स नव्हते, आशा नव्हती. मॅन वॉज विदाउट गॉड अँड विदाउट होप. सैतान फक्त नाश करतो. एखाद्याचं घर कसं उद्ध्वस्त करायचं हे त्याला खूप चांगलं समजतं. एखाद्याचं जीवन कसं बर्बाद करायचं हे त्याला खूप चांगलं समजतं. पण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला ते जीवन मिळावं, ते विपुल जीवन मिळावं, ते अद्भुत जीवन जे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, ते सार्वकालिक जीवन ज्याला मोक्ष प्राप्ती असं म्हटलं जातं. मरणानंतरही एक जीवन आहे, याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो का? इथूनच सुरुवात करा. प्रभू येशू ख्रिस्त मरणावरती विजय मिळवून जिवंत झाला आणि मग ते जीवन तो तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. आमची तयारी आहे का? का आम्ही डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये, कामामध्ये आणि पैशाच्या पाठीमागे, जगातल्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे लागलेले आम्ही लोक आहोत. जगातील सगळं काही कमवलं, परंतु जर आत्म्याचा नाश झाला तर काय कमवलं? सिकंदर जो जग जिंकायला निघाला होता, त्याचा देखील ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्याचे दोन्ही हात रिकामी होते असं म्हटलं जातं. काय घेऊन गेला तो जाताना? लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला जीवन देण्यासाठी आला. आम्हाला विचार करायचा आहे आज. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? मनुष्य एक प्रकारच्या जनावरासारखं जगत आहे. त्याच्या जीवनामध्ये होप्स नाहीत, त्याच्या जीवनामध्ये त्याला आशा नाही. त्याच्या जीवनामधलं जर जीवन बघितलं तर कष्ट कष्ट कष्ट. यिर्मयाच्या पुस्तकात असं म्हटलं की मी केवळ कष्ट आणि कष्ट भोगावयासच या जगामध्ये जन्माला आलो आहे. आम्ही कशासाठी या जगात जन्माला आलो? आमच्या जन्म घेण्यापाठीमागचा उद्देश काय? परमेश्वराने या जगात आम्हाला जन्माला घालण्याचं कारण काय? कधी विचार केलाय का? आम्ही नेमकं कशासाठी या जगात आलो? परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराची योजना आहे की तुम्ही आणि मी त्या देवाच्या जवळ असावं, त्या देवाची स्तुती करावी, त्या देवाची आराधना करावी, त्या देवाचा गौरव करावा. आणि त्या देवाने
जो श्वास तुमच्या आणि माझ्या नाकात फुंकलाय, ज्या श्वासामुळे आज आम्ही जिवंत आहोत, तो यासाठी फुंकला की त्याला मनुष्यसंगती सहभागिता हवी होती. प्रकटीकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी दार ठोकत आहे, जो कोणी दार उघडेल मी त्याच्या जवळ आत जाईल, त्याच्याबरोबर जेवण करेल. तो परमेश्वर तुमची आणि माझी सहभागिता मागत आहे. आज मनुष्य फक्त जनावरासारखं जगत आहे. काम करायचं, पैशाच्या मागे लागायचं, पैसे घेऊन यायचे, पैसे खर्च करायचे आणि जगामध्ये आहे त्या गोष्टीचा थोडासा आनंद काय त्याला घेता येत असेल मला नाही माहिती, पण मला तर असं वाटतं की पैशामुळे कुठल्याच प्रकारचा आनंद मिळू शकत नाही. पैशामुळे तुम्ही कदाचित कारमध्ये फिरू शकताल, पैशामुळे कदाचित तुम्ही विमानामध्ये बसू शकताल, परंतु तुम्ही सार्वकालिक जीवनात कसे जाताल? पैसा घेऊन तुम्ही सार्वकालिक जीवनात जाऊ शकता काय? श्रीमंत मनुष्य ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याला म्हटला की मला सार्वकालिक जीवन वतन म्हणून मिळावं, यासाठी मी काय करायला पाहिजे? आणि येशू म्हटलं की जाऊन तू सगळ्या आज्ञा पाळ. खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, कोणाचा कुठल्या गोष्टीचा लोभ धरू नकोस, आईबापाचा सन्मान कर. आणि तो व्यक्ती म्हटला की मी लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाळतोय. तो म्हटलं मग जा, आता तुझं जे काही आहे नाही ते विक आणि गोरगरिबांना दे. आणि तो मनुष्य तिथे खिन्न झाला आणि निघून गेला असं सांगितलं, कारण तो पुष्कळ श्रीमंत होता. तुमची श्रीमंती, तुमचा पैसा तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. आज ही गोष्ट लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला जीवन देण्यासाठी आला. मग त्या जीवनाकडे आम्ही पाहत आहोत का? त्या जीवनाकडे आम्ही लक्ष लावलंय का? की सैतानाने आमचा वेळ चोरलाय, सैतानाने आमचे पैसे चोरलेत, सैतानाने आम्हाला दुःखामध्ये टाकले, सैतानाने आम्हाला असं केलंय आणि सैतानाने आम्हाला तसं केलंय. फक्त ह्याच गप्पा आम्ही मारतो. लोकांचं मन भरत नाही. ये दिल मांगे मोर. पैसा पाहिजे. 8 तासाची ड्युटी लोक 12 तास ड्युटी करतात. काही लोक तर UP बिहारचे 16 तास ड्युटी करतात. का? तर पैसे पाहिजेत. परमेश्वर कुठे? म्हणून म्हटलं सगळं काही कमावलं, परंतु जर आत्म्याचा नाश झाला तर काय कमावलं? आणि मग सैतानाने एक प्रकारे डोळे आंधळे केलेत, सैतानाने एक प्रकारे तुमचा ट्रॅक बदललाय, मार्ग बदललाय. तो तुम्हाला देवाकडे जाण्याऐवजी जगिक गोष्टींकडे, जगिक भौतिक संपत्तीकडे जाण्यासाठी तो विशेष प्रकारे तुम्हाला प्रवृत्त करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मनुष्य हा असा आहे की जो नेव्हर सॅटिस्फाईड, कधीच तो समाधानी नसतो. त्याला अजून पाहिजे असतं, काहीतरी अजून पाहिजे, पैसे अजून पाहिजे. पाणी पितो परंतु त्याला पुन्हा तहान लागते. अन्न खातो परंतु त्याला दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी पुन्हा भूक लागते. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं की मीच जीवनाचं पाणी आहे, मीच जीवनी पाणी आहे. जो कोणी हे पाणी पिईल, मी देतो ते पाणी, जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं, जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. शरीराचं मरण तर प्रत्येकाला आहे, परंतु आध्यात्मिक मरणाविषयी तो बोलत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी यासाठी झाला की तुम्हाला आणि मला त्या आध्यात्मिक जीवनामध्ये घेऊन जावं. त्या आध्यात्मिक जीवनामध्ये जिथं कोणालाच होप्स नव्हते, कोणालाच कुठल्याही प्रकारची शाश्वती नव्हती, कोणालाही हे माहित नव्हतं की सार्वकालिक जीवन आहे, किंवा कोणालाच हे कळत नव्हतं की सार्वकालिक जीवनाकडे कसं जायचं. ते जीवन देण्यासाठी, ते आध्यात्मिक जीवन देण्यासाठी, तो आध्यात्मिक मार्ग शिकवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्या जिवंत देवासंगती तुटलेले नातेसंबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि तो म्हणतो की मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. देवाच्या वचनामध्ये
ज्यावेळेला आम्ही चालायला सुरुवात करू त्यावेळेला त्याच्यामध्ये शांती आहे, समाधान आहे, सुख आहे, आनंद आहे. परंतु देवाला सोडून ज्या वेळेला जगात जगताल त्यावेळेला सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत चालू राहणार आहेत. परंतु आध्यात्मिक जीवनाचं काय? ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज आहे त्याचप्रमाणे आमच्या आत्म्याला कुठेतरी आध्यात्मिक ओढ असते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करायचा प्रयत्न करतो. का? कारण त्याचा आत्माच तशा प्रकारचा आहे की ज्याला परमेश्वराची गरज आहे, ज्याला कुठेतरी भक्तीची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या देवाची कुठेतरी तो भक्ती करत असतो. मगाशी सांगितलं तसं या परत एकदा वाचतो ते वचन मी. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्याच्यावर प्रकाशू नये. या युगाच्या दैवताने लोकांची मन डोळे आंधळे केलेले आहेत. त्यांना खरं काय ते समजत नाही, त्यांना सत्य समजत नाही. आणि प्रियांनो, सत्य हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. तो तुमच्या माझ्या पापांसाठी या जगामध्ये आला. तो तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावरती बलिदान करण्यात आला. त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला क्षमा मिळते. त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळतं. त्याने वाहिलेल्या रक्ताच्याच द्वारे, त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. आणि मग त्या सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी तुम्हाला आणि मला तयारी करायची. दावीद म्हणतो की माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. या 10व्या अध्यायामध्ये येशू म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. 10व्या अध्यायातच 9व्या वचनात तो असं म्हणतो की मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो माझ्याद्वारे जो कोणी पित्याकडे जाण्याचा प्रयत्न करेल त्याला तारण प्राप्ती आहे. जो कोणी माझ्याद्वारे जाईल. हालेलुया. योहान 3:16 मध्ये असं सांगितले की देवाने जगावर प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ते सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने त्या जगावरती प्रीती केली. गॉड्स गिफ्ट ऑफ इटर्नल लाईफ, द मोर अबंडंट लाईफ. परमेश्वराची एक अत्युच्च भेट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो सार्वकालिक जीवन देतो, जो सार्वकालिक जीवन देण्यासाठी या जगात आला. आणि त्याच्या पुढे जाऊन 1 कोरिंथीकरास पत्र 15वा अध्याय आणि 26वे वचन असं म्हणतं, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. अनेक लोक मरणाला घाबरतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तो शेवटला शत्रू म्हणजे मृत्यू, आणि तो नाहीसा केला जाईल. मरणावर विजय मिळवणारा प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, जो या जगात आला, तुमच्या माझ्या पापांसाठी मेला आणि मरणातून 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला तयार आहोत का? आणि जर आम्ही तयार आहोत तर तो देव आज पुन्हा एकदा तुम्हाला जवळ घ्यायला तयार आहे. योहान 8:12 मध्ये तो असं म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. बघा, मी वाचतो तुमच्यासाठी ते एक वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड. जो मला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग हा जीवनाचा प्रकाश आम्हाला हवाय का?
आमच्या जीवनातला अंधकार दूर व्हावा अशी आमची इच्छा आहे का? तुम्ही त्रासात असताल, दुःखात असताल, रोग आजार विकारांनी वेढले गेलेले असताल, तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतील, अडीअडचणी असतील, त्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी सुटकेचा मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला असं सांगत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर तुमची भरभराट होणार आहे, तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. मी अशा काही गोष्टी सांगणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलाय. तुम्हाला गाडी, बंगला, पैसे हे सगळं देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला नाही. तुमच्या आत्म्याचं तारण व्हावं, तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी, विपुलपणे ते जीवन मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आणि मग जो सैतान येतो, जो चोर येतो, जो चोरी, घात आणि नाश करतो, त्याच्यापासून जर आम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला येशूकडे यावं लागेल. चोरापासून जर सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही आमच्या घराला दरवाजे लावतो, खिडक्यांना ग्रिल केले जातात, बाहेर गेट लावलं जातं, गेटला लॉक केलं जातं. सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये आमच्या अंतःकरणावरती सैतानाने राज्य करावं नाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं दार आम्हाला लावायची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर आमच्या जीवनामध्ये सैतान धुमाकूळ घालणार आहे. तो काही पण करू शकतो. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे तो तेजस्वी देवदूताचं सोंग घेऊन येतो. तो कोणाच्याही रूपात येईल, कसाही येईल, काहीही करेल, तो चमत्कारही करेल, तो अनेक गोष्टी करेल. परंतु तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन माहिती पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त माहिती असलं पाहिजे. आणि येशूची शिकवण जर तुमच्याकडे असेल तर तुमचा पाया कधीच डगमगणार नाही. आणि म्हणून आज विचार करायला शिका की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. दोन मित्र असतात आणि लहानपणापासून एकत्र खेळले, वाढले, लहानाचे मोठे झाले एकत्र, एकाच कॉलेजमध्ये, एकाच शाळेमध्ये. आणि कॉलेज संपल्यानंतर एक जण फॉरेनला निघून गेलाय आणि तिकडे जाऊन तो सेटल झाला, व्यवस्थित तिथं त्याचा बिझनेस चालू झाला, चांगल्या प्रकारे जॉब मिळाला असेल, बिझनेस करत असेल, काहीतरी करत असेल. आणि तिकडे त्याला चांगलं सगळं काही सेटलमेंट झाल्यानंतर त्याने इकडच्या मित्राला, जो गरीब होता, जो शेतीमध्ये काम करायला लागला होता आणि छोटीशी एका झोपडीमध्ये राहत होता असं म्हणायला हरकत नाही, आणि जो फॉरेनला गेलाय तो श्रीमंत झालाय, चांगली त्याची भरभराट झालीय, आणि इकडे जो गावामध्येच राहिलाय आणि तो शेती करतोय, स्वतःचं पोट भरतोय. आणि त्याला एक दिवस तो मित्र फॉरेनवरून त्याला एक लेटर पाठवतो आणि त्या लेटरमध्ये एक तिकीट असतं जहाजाचं. आणि त्या जहाजाच्या तिकिटामध्ये त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की तू माझ्याकडे निघून ये आणि तुला पण मी इकडे चांगला जॉब लावून देतो आणि तुझ्या पण जीवनामध्ये तुझी चांगली भरभराट होईल, तुझं जीवन बदललं जाईल, असं सगळं त्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं असतं. आणि या मित्राला खूप आनंद होतो की माझ्या मित्राने मला तिकडून जहाजाचं तिकीट पाठवलंय आणि पाण्यातून जाणारं जे जहाज असतं त्या जहाजाचं ते तिकीट असतं. आणि जवळपास 7-8 दिवसाचा तो प्रवास असतो. आणि त्या प्रवासासाठी हा मित्र निघतो आणि तो जाताना 1-2 दिवसाचं शिदोरी ज्याला आपण म्हणतो, खाण्याचं काहीतरी अन्न पदार्थ तो घेऊन स्वतःचा डबा घेऊन तो निघतो. आणि त्या जहाजावरती पोहोचतो. जहाजावर बसल्यानंतर त्याला त्याची एक सेपरेट रूम दिली जाते आणि ही रूम तुमची आहे, तुम्ही इथं आराम करा, सगळं तिथं अटॅच असतं, सगळ्या त्या गोष्टी त्याला. आणि
प्रवास सुरू होतो. एक दिवस जातो, संध्याकाळची वेळ होती, दार वाजवलं जातं, वेटर येतो, त्याला विचारतो की जेवण वगैरे काय? नाही, तो म्हणतो माझ्याकडे जेवण आहे. दुसरा दिवस उजाडतो, सकाळचा नाश्ता तो त्याची जो डबा असतो, शिदोरी असती, त्याच्यातलंच तो खातो. आणि दुसऱ्या दिवशी पण दुपारच्या वेळेत वेटर येतो, त्याला विचारतो काही जेवण करणार का? नाही म्हणतो, मला जेवायचं नाही, माझ्याकडे माझा डबा आहे. आणि त्याला असं वाटतं की तिथं जर जेवण खाल्लं बाहेर तर पैसे द्यावे लागतील. आणि त्याचा तर अवतार एकदम फाटलेले मळके कपडे आणि एकदम गरीब अवस्थेमधला तो असा. आणि तो त्या रूम मध्येच बसून राहतो. त्याला बाहेर जाणं म्हणजे लाजिरवाणं वाटायला लागतं. बाहेरचे लोक सगळे छान सूट बूट मध्ये असतात, परंतु हा मात्र गरीब साध्या शर्ट पॅन्ट मध्ये. आणि त्याला ते ऑकवर्ड फील होतं. त्याला ते असं वाटतं की आपण बाहेर गेलो तर लोक हसतील, लोक मला नावं ठेवतील वगैरे. आणि म्हणून तो त्या रूमच्या बाहेर, त्याच्या केबिनच्या बाहेरच पडायला मागत नाही. आणि दुसरा दिवस जातो, त्याच्याकडचं त्याचे अन्न पदार्थ संपतात, त्याचा डबा संपून जातो. तिसरा दिवस उजाडतो. तिसऱ्या दिवशी पण वेटर येतो, जेवण काय करणार का? आणि हा नाही म्हणून सांगतो. आणि त्याला असं वाटत राहतं की मी बाहेर गेलो तर लोक मला हसतील. दुसरी गोष्ट, माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत आणि मी बाहेर जाऊन तिथं जेवण कसं काय खाणार? आणि तोच एक विचार तो करून बसतो आणि तो पुढचा संपूर्ण प्रवास त्या एकाच रूम मध्ये बसून काढतो. तो हाच विचार करत बसतो की मी बाहेर गेलो तर लोक मला हसतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत आणि माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळं मी काहीच विकत घेऊन खाऊ शकत नाही. आणि मग 7-8 दिवस जातात. 2 दिवसानंतर त्याचा डबा संपलेला असतो. पुढचे 5-6 दिवस हा उपाशी अवस्थेमध्ये. आणि त्याची अवस्था एकदम शरीर जीर्ण झाल्यासारखं वाटायला लागलंय. त्याला नीट उभं राहता येईना, नीट चालता येईना. आणि एकदम गळून गेलेल्या अवस्थेमध्ये तो 7-8 दिवसानंतर तो प्रवास थांबलाय. जहाज किनाऱ्याला येऊन थांबलंय आणि सगळे लोकांना उतरायचं तिथे सूचना मिळाली. आणि ज्यावेळेला हा त्याच्या रूम मधून बाहेर आलाय, त्याचा मित्र त्याला घ्यायला आलेला असतो. आणि त्याचा मित्र त्याच्याकडे बघतो आणि हा तिथे चालत चालत त्याच्याकडे येत असतो. आणि ज्यावेळेला मित्र त्याच्याकडे बघतो त्यावेळेला त्याला विचारतो, अरे तू तुझी इतकी वाईट अवस्था का करून घेतली, इतकी दुर्दशा का करून घेतलीस? आणि तो असं म्हणतो की माझ्या खिशामध्ये पैसे नव्हते, माझ्याकडे फक्त येण्याचं तू तिकीट पाठवलं, पण मला यायला जायला पैसे नव्हते, मला जेवण करायला पैसे नव्हते. आणि मग त्याचा मित्र त्याला सांगतो की अरे जेव्हा मी ह्या जहाजाचं तिकीट काढलं, त्या तिकिटामध्ये सगळ्या प्रकारचा खर्च इन्क्लूड केलेला होता. तुझ्या कपडे इस्त्री करण्यापासून, कपडे धुण्यापासून, तुला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचे पैसे मी ऑलरेडी पेड केलेले होते. परंतु तू ती गोष्ट समजून का घेतली नाहीस? तू कोणाला तरी विचारलं असतंस ऍटलिस्ट, तर तुला ती गोष्ट समजली असती. पण तू त्या केबिन मध्ये बसून राहिला एकटाच, कोणालाच विचारलं नाही, कधीच त्याची इन्क्वायरी केली नाहीस. आणि त्याचा हा परिणाम की तू आज इतक्या वाईट अवस्थेमध्ये आहेस. तू ते जहाजावरचे असणारे सगळे म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी तू तुझ्या हाताने नाकारल्यास. तुला चांगल्या प्रकारचं अन्नपदार्थ, 5 स्टार सारखं जेवण तिथे तुला मिळालं असतं. तुझे कपडे त्यांनी धुवून दिले असते, तुझे कपडे त्यांनी प्रेस करून दिले असते. सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी तुला त्या जहाजावरती अवेलेबल होत्या. आणि त्यासाठी लागणारे सगळे पैसे मी ऑलरेडी पेड केले होते, पण तू त्याचा उपभोग घेऊ शकला नाहीस. प्रियांनो, या गोष्टीतून एकच सांगायचंय, हीच अवस्था आज आमची देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन आमच्यासाठी सगळं काही पूर्ण केलं. वधस्तंभावरती असताना तो म्हणतो की आता पूर्ण झाले आहे. सगळे विधी नियम त्याने सगळे बंद करून टाकले, रद्द केले. आणि तो फक्त म्हटला की विश्वास ठेवा म्हणजे तुमचं तारण होईल. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याने आम्हाला अद्भुत गोष्टी देऊ केलेल्या आहेत. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा. त्या विश्वासाच्या द्वारे आमच्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांनी पेड केलेल्या आहेत. सार्वकालिक जीवनासाठी त्या यात्रेमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तरतूद प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. फक्त आमची तयारी आहे का त्या यात्रेला जायची? आमची इच्छा आहे का त्या सार्वकालिक जीवनाकडे जायची? आमची तयारी जर झाली तर तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मदतीचा हात द्यायला तयार आहे, तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक मार्गामध्ये तो तुम्हाला मदत करायला तयार आहे. फक्त तुमच्या मनाची तयारी की तुम्ही केली का? आज या गोष्टींचा विचार करा. तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलाय.
फक्त विश्वास ठेवा, म्हणजे ते जीवन तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. थांबूया आज आपण इथे. या मी छोटीशी प्रार्थना करतो आणि त्यानंतर आपण थांबू. पवित्र पवित्र जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज पुन्हा एकदा या सुंदर वचनांच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. सर्व गौरव, मान, सन्मान, महिमा, प्रशंसा तुलाच आणि तुलाच देत. मी तुला आज विनंतीने प्रार्थना करतो, हा व्हिडिओ ऐकणाऱ्या पाहणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्येक भावाला आणि बहिणीला प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकाचं जीवन बदल, हृदय बदल, अंतःकरण बदल आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर पिता त्यांना तुझ्यावरती विश्वास ठेवता येऊ देत. जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगात आला, आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मारला गेला, जो मरणातून पुन्हा उठला आणि ज्याने आम्हाला पुन्हा एकदा येऊन आम्हाला घेऊन जाण्याचं अभिवचन दिले, त्या येशूकडे आम्हाला विश्वासाने पाहता येऊ देत. जो आम्हाला म्हणतो की मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे, त्या येशूकडे आम्हाला प्रत्येकाला पाहता येऊ देत आणि त्या जीवनाकडे जाण्यासाठी आम्ही प्रत्येकाने धडपड करावी. यासाठी परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाची मनाची, हृदयाची, अंतःकरणाची तयारी करून घे, अशी मी तुला विनंतीने प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला जिवंत देवा तू आज आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनात असणारे सगळे प्रश्न, समस्या, अडीअडचणी, रोग, आजार, विकार, संकट आज मी येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो आणि तुला विनंती करतो, तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला प्रत्येक समस्यांमधून बाहेर काढ आणि त्यांना समजू देत की तू जिवंत देव आहेस, तू सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहेस, अशी प्रत्येकाला प्रचिती येऊ देत. प्रत्येकाला म्हणता येऊ देत की प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. होय परमेश्वरा, तू वैभवाने येशील त्यावेळेला आमच्या प्रत्येकाची आठवण कर आणि परमेश्वरा तू आमचं सहाय्य कर, हीच आज आम्ही तुला विनंतीने प्रार्थना करतो. त्या सार्वकालिक जीवनाच्या वाटेवरती तू आमच्या प्रत्येकाचा सहाय्य करता हो, आमचा मार्गदर्शक हो आणि परमेश्वरा तू आम्हाला मदत कर, अशी नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. या वेळेबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार आणि उपकार मानतो. इथून पुढचा वेळ आणि आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करत सर्व विनंतीने प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तो ऐकते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल वाचा, प्रार्थना करा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तो देव किती चांगला आहे याचा रोज अनुभव घ्यायला शिका. हालेलुया. पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि देवाच्या वचनांमध्ये, विश्वासामध्ये चालायचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.